सुनबाई, आई जगदंबेची ही पेटिका, ह्यात बारीक सारीक चीज जिन्नस आहेत जी. एकदा का राज्याभिषेकाची झुंबड उडाली ना की आपल्याला उसंत अशी मिळणारच नाही हो. जी मातोश्री. महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस आम्हाला सलग 3 दिवस झोपती नव्हतीच. एखादी डुलकी लागली तर लागली, नाहीतर ती सुद्धा नाही. हो ना हो मातोश्री. मातोश्री, वहिनीसा का करता तो राज्याभिषेक? राज्याभिषेक करतात, करावा लागतो. गादीवर बसण्याचा तो एक संस्कार सोहळा असतो. पण मग मंचकारोहण काय आहे? वहिनीसा सांगा ना. मातोश्री, आपले बाळराजे खूप प्रश्न विचारायला लागलेत बरं आता. आम्हाला कोणी नीट समजून सांगत नाही. का करायचा असतो राज्याभिषेक? कसं आहे बाळराजे, मंचकारोहण ही एक औपचारिक गोष्ट असते. सिंहासन मोकळं राहू द्यायचं नसते, म्हणून त्यावर उत्तराधिकारी नेमायचा असतो. हो, आणि तो उत्तराधिकारी राजा असेलच असं नाही. हो, हे पटलं आम्हाला. म्हणजे लक्षात आलं ना तुमच्या आता? हो, पण मग राज्याभिषेकानंतर त्याला राजा म्हणतात? हो बाळराजे, त्याला राजा म्हणतात. आणि असा राजा असल्याशिवाय राज्य नाही. असा राजा नसेल तर लोक प्रजा बेबंद वागतात, त्यांना शिस्त राहत नाही. म्हणून मग त्यासाठी लोकांच्या साक्षीनं राजदंड धारण करण्यात येतो. आणि तो राजदंड धारण करण्याचा सोहळा म्हणजेच राज्याभिषेक. राजदंड धारण करावाच लागतो, आणि आमचे दादासाहेब आता तो धारण करतील. हो, नाहीतर मग अशा राजास कसे महत्व राहत नाही. म्हणजे असं बाळराजे, जसं सूर्याशिवाय आकाशगंगा तसं व्यर्थ. लोकांना लख्ख प्रकाश हवा असतो, उमेद हवी असते, विचार हवा असतो, आणि तो ह्या सोहळ्यातून मिळतो. लोकांना विश्वास मिळतो. आणि कसं असतं बाळराजे, ढगांच्या सावलीच्या हवाल्यानं कुणी संसार थाटत नाही ना. लोकांना हवी असते भरभक्कम कायमस्वरूपी सावली, आणि हे छत राज्याभिषेक झालेला राजाच देऊ शकतो. आमच्या आब्यासाहेबांनी दिले होते, हो ना मातोश्री? हो बाळराजे. आणि सप्तनद्यांच्या पाण्याचा अभिषेक तोही घालतात ना? हो बाळराजे, सप्तनद्यांच्या पाण्याचा अभिषेक, त्यामागेही एक मोठा अर्थ दडलाय. या सप्तनद्या असतात ना, त्या हिमालयापासून रामेश्वरापर्यंत वाहतात. ह्या नद्यांचं पाणी म्हणजे त्यांचा मुलूक. त्यांनाही कळायला हवं की आपण ज्याच्या शिरावर बरसतो तो आजपासून आपला स्वामी आहे. आणि एवढंच नाही बाळराजे, 7 पर्वतांची माती आणली जाते. ती मंत्रून पवित्र करून सिंहासनासाठी वापरली जाते, आणि मग अभिषेक केला जातो. आणि मग ते 7 कुळवंत पर्वत आपली शक्ती आणि स्वामित्व त्या अभिषिक्त पुरुषास अर्पण करतात. तसंच धरित्रीस नाथ हवा असतो, पती हवा असतो, म्हणून राजाचं धरित्रीशी लग्न लावतात. हो, म्हणजे आम्हाला दादासाहेब दुसरी वहिनी आणणार? किती छान, आमचे दादासाहेब दुसरं लग्न करणार. असं बाळराजे, तुमच्या दादासाहेबांचं दुसरं लग्न काय? थांबा, आता मी तुमचंच दुसरं लग्न लावतो. बाळराजे, बाळराजे थांबा बरं. बाळराजे थांबा. अहो, ह्या सूनबाई नाही चिडायच्या, पण आमच्या दुसऱ्या सूनबाई जानकीबाई मात्र चिडतील हो. बाळराजे, आता नीटपणे ऐका. राज्याभिषेकासाठी दूरदूरहून माणसं येतात, वकील येतात, आणि त्यांच्या साक्षीनं राज्याभिषेक होतो. आणि राज्याभिषेक झालेल्या पुरुषास लोकमान्यता आणि राजमान्यताही मिळते.
मग त्यानंतर राजा सिंहासनावर आरूढ होतो. लोकांना एक सुरक्षेची ग्वाही मिळते, सुखाची हमी मिळते आणि शत्रूंवरही वचक बसतो. जल्द ही शंभूराजे गद्दी पे बैठ जाएंगे. खबर आ चुकी है. अच्छा, जो पत्र हम उन्हें भेज रहे हैं ना, वो पत्र एक तीर के जैसा है. निशाने पे लग गया तो आपके और शंभूराजे की दोस्ती की नई कहानी लिखी जाएगी. लेकिन क्या क्या संभव शंभू राजे हमारी और दोस्ती का कदम बढ़ाएंगे? जरूर बढ़ाएंगे. इनकार करने का कोई कारण ही नहीं है. इंशाअल्लाह. आज ही पत्र भेज देते हैं. दुर्गादास जी, आप जानते हैं एक बार शिवाजी राजा और शंभू राजे आगरा आए थे. उस वक्त हम काफी छोटे थे, लेकिन आप मानेंगे नहीं, हम में गहरी दोस्ती हो चुकी थी. ये तो और भी अच्छी बात है. लेकिन इस बात को काफी अरसा बीत चुका है. अब हम बेदखल हैं, अपनी जान बचाने के लिए भाग रहे हैं. क्या ऐसी हालत में शंभू राजे हमसे दोस्ती का हाथ मिलाएंगे? चौक्कस मिलाएंगे. मन ने तो पूरा भरोसा है. अगर ऐसा हुआ तो बादशाह सलामत की गलतफहमी दूर हो जाएगी. क्या है गलतफहमी? बादशाह सलामत को लगता है कि उनसे बगावत करने के बाद कोई हमें पनाह नहीं देगा. शहजादे मने यकीन है शंभू राजे बादशाह आलमगीर की गलतफहमी दूर करने हैं. आमीन. राजन, एकूण राज्याभिषेकाला फारच मोठी गर्दी होणार आहे. काही मान्यवरांची पाचाडला सोय झाली आहे, काही नवीन इमारती उठवल्या आहेत, तिथे काही सरदार मान्यवरांची सोय झाली आहे. कविराज, ही सगळी जबाबदारी तुमच्यावर. जी राजन, फार लांबून लांबून लोक येणार आहेत. टोपीकर, फिरंगी, वलंदेज यांना आमंत्रण पाठवली आहेत. छान. पण आम्हाला खरी उत्सुकता आहे ती औरंगजेब बादशाची. राज्याभिषेकाची खबर ऐकून त्याची प्रतिक्रिया काय होईल? नेमकं तू काय म्हणेल? चिडेल, संतापेल? कविराज, औरंगजेब चिडणार आणि संतापणार सुद्धा. त्याचा स्वभाव आहे तो. त्याला दुसरा धर्म चालत नाही, दुसरा राजा चालत नाही, की दुसरं राज्य चालत नाही. मग तसा तो निषेध नोंदवेल? नाही नोंदवणार, मुळीच नाही. कविराज, बुऱ्हाणपूर मारणारा संभाजी छत्रपती होणार हे जरी औरंगजेबाला आवडणार नसलं तरी सुद्धा औरंगजेब मुद्दामहून ही गोष्ट नगण्य असल्याचं भासवेल, दुर्लक्ष करेल. पण काय? पण जर आपण त्याला काही वैयक्तिक हानी पोहोचवली, त्याला जर आपण वैयक्तिक आव्हान दिलं तर मात्र औरंगजेब गप्प बसणार नाही. ही बाब मात्र खरी. त्यामुळेच कविराज, काही दिवस आपण ही खबरदारी घ्यायची. हा, पण योग्य वेळ येताच तडाखा हा द्यायचाच. आम्ही दादासाहेबांची कोणतीही गोष्ट विसरत नाही, चांगलीही आणि वाईटही. आम्हीही नाही विसरत. पण आता आम्हाला एका वेगळ्याच गोष्टीची काळजी वाटत आहे. राज्याभिषेक सोहळा असा तोंडावर आला, लगबग सुरू होईल. आनंदाबरोबर संकटाचीही चाहूल लागेल. संकट? मग तुम्हाला काय वाटलं, असा सुखासुखी राज्याभिषेक सोहळा पार पडू देणार आहेत? हो, त्या गोष्टी तर आहेतच. म्हणूनच या शुभ कार्यात कोणतंही विघ्न येऊ नये म्हणून धाकट्या मातोश्री म्हणाल्या होत्या की एखादी पूजा घालावी, व्रतवैकल्य करावं. तुम्ही? आम्ही? हो, तुमचे भ्रता राजांचे महाराज होणार. तुम्हीच पूजा व्रत करावं. अक्कासाहेब, या सगळ्याची काही गरज आहे?
सकवार मातोश्रींचा आग्रह आहे तसा. सकवार मातोश्री? हे बघा दादासाहेब, आम्ही तुमचं काही ऐकणार नाही. या शुभ कार्यात आम्हाला एकही विघ्न, एकही संकट नको आता. साहेब, अहो उलट राजानं नेहमी संकटासाठी तयार राहायचं असतं. हो दादासाहेब, पण आणि अक्कासाहेब, तुम्ही कधीपासून संकटांना घाबरायला लागलात? बरं, ही पूजा व्रत वैकल्य केल्यामुळं संकट याची थांबणार आहेत का? आपले पूर्वीचे राजे काही कमी धार्मिक होते? थांबली संकट? राजन, राजन, आपण लगेच सत्रेवर चालावं. एक महत्वाची बाब आहे. आलं का राज? जी. मुजरा राज. मामासाहेब, हा. आज आमच्या आधी सत्रेवर निरोपाला कविराजांचा लगुलग आलो. आम्हाला सुद्धा तातडीनं बोलावलं त्यांनी. बोला कविराज. राजन खलिता आहे, शहजादा अकबराचा. आला का? हे लय चांगलं झालं. आवर राज्याभिषेक बी नाही झाला आणि दस्तूर खुद. मामासाहेब, सोनबा बाहेर थांब आणि कुणालाही आत सोडू नको. जी. दस्तूर खुद शहजादाचा कलिता, तोही शरणागतीचा. बघा बघा, लौकिक बघा. आलमगीर बादशाह चालली आला का नाही आमच्या रायगडाच्या पायाशी लोळण घ्यायला. बिलकुल, हे असाधारण बात आहे. तर अहो, मोगल सल्तनीचं पेकाटच मोडल. हात कुठं काय राज? हा राज, तुम्ही का बोला ना? बोला की. मामासाहेब, मामला गंभीर आहे. गंभीर? राज, या एका खलित्यामुळं वर्तमानात भूकंप घडू शकतो आणि भविष्याची दिशा बदलू शकते. मतलब? कविराज, या एका खलित्यात अनेक गोष्टी दडलेल्या आहेत, अनेक मजकूर दडलेले आहेत आणि त्यातल्या प्रत्येक मजकुरात अनेक लढाया, अनेक मानापमान, डिवचलेले अहंकार, दुखावलेले स्वाभिमान आहे. हा खलिता केवळ अकबराचा नाही कविराज. हा खलिता आहे काबूल ते बंगाल सल्तनत असलेल्या शहनशाह औरंगजेबाच्या लाडक्या शहजाद्याचा, ज्याने आपल्या बापा विरोधात बंड पुकारलंय. एका बाजूला सहस्त्र फण्यांचा फुतकारणारा कालिया, तर दुसऱ्या बाजूला अजून दात न उगवलेला, स्वतःला सिद्ध न करू शकलेला वावभर लांबीचा साप. सगळ्या शक्यतांचा सखोल विचार करावा लागेल. तुर्तास याची वाच्यता कुठेही करू नका. सुनबाई, खलित्याबद्दल समजलंय ना तुम्हाला? हो, म्हणजे उत्तरही पाठवलंय समर्थांना. उत्तरही मार्मिक होतं आणि भाषाही नम्र. धाकट्याबाई, तुम्ही सज्जनगडाबद्दल बोलता आहात आणि आम्ही बात करतो आहोत दुर्जनगडाबद्दल. म्हणजे आम्ही समजलो नाही. दुर्जनगड दिल्लीचा? औरंगजेबाच्या शहजाद्याबद्दल बोलतो आहोत आम्ही. शहजादा अकबर स्वराज्यात आला. त्याने खलिता पाठवला. तो शरण मागतोय. तो शरण मागतोय,
पण आम्ही म्हणतो आपण मोठेपणा कशाला घ्यायचा? त्याला शरण म्हणजे स्वराज्याला मरण नाही का? ते कसं काय? उभ्या हिंदुस्थानात त्या अकबराला कोणीही आधार दिला नाही, म्हणून त्याने त्याचा मोहरा इकडे वळवला. पण मातोश्री, आपल्यासाठी ही एक संधी असू शकते. संधीच, पण वैराची संधी. औरंगजेबाच्या दहशतीने अकबराला कोणीही शरण दिली नाही. ही जोखीम का म्हणून कोणी घेईल? योग्य आहे तुमचं. हे तर म्हणजे असं झालं, आपलं झालं थोडं आणि व्याहन धडलं घोडं ह्यातली परिस्थिती. अगदी बरोबर आहे. आणि आम्हाला मात्र याच एका गोष्टीची भीती वाटते. आता शंभूराजेंनी प्रत्येक पाऊल विचारांती उचललं पाहिजे. हो ना, माणसं पण बघा ना कशी असतात. परवा नाजी पंत तुम्हाला भेटायचं म्हणत होते, तुम्हाला भेटले, समर्थांना भेटले आणि पत्रही पाठवले. कुणावरही भरोसा ठेवता येत नाहीये. सख्यांचं सोडा, दुर्जनची तर गोष्टच वेगळी. मातोश्री, तुम्ही म्हणताय तसं धीरानच विचार करायला पाहिजे. हो तर आम्ही तर म्हणतो त्या अकबराला स्वराज्यात थारा देऊच नाही. ती बिलामत इथं नकोच. तुमचं अगदी बरोबर आहे सुनबाई. तुम्ही एकदा शंभूराजेंशी बोलून घ्या. हो, विचार करूनच निर्णय घ्या म्हणावं. नादान, बेमुराद, जाहिल, क्या लगता है उस बागी अकबर को? वो कुछ भी करेगा और वो हमारी निगाह से छिपेगा? कभी नहीं. जहांपना, वो हाँ वजीर आल, वो चाहे किसी को भी खत लिखे, लेकिन उस हर खत का मजमून बिना देखे, बिना समझ कर हम याद करते हैं. बात सही है. बागी अकबर और संभाजी के दरमियान खत की लेन देन जारी है. तो आपको क्या लगता है शहजादी जीनत? जिले सुबहानी पूरे हिंदुस्तान में किसी की हिम्मत नहीं हुई, वो संभा क्या करेगा? लेकिन एक बात, संभा कोई ना कोई साजिश जरूर करेगा. करेगा जरूर, करेगा साजिश. बागी अकबर को बगावत के लिए उकसाएगा, उसे ऐसी कुछ नसीहत देगा. लेकिन जहांपना, जासूसों से खबर मिली है कि बागी अकबर को संभाजी ने अब तक कोई इत्तला नहीं दी है. अबूजान, किस सोच में पड़ गए आप? जीनत बेटा, हम सोच रहे हैं कि ये संभा ऊपर वाले से क्या किस्मत लिखा कर आया अपने लिए. है? बेपनाह तरफदारी की है खुदा ने उसके साथ. ऐसा क्यों कह रहे हैं आप? गौर से सोच कर देखो जीनत, बचपन से लेके आज तक संभा को हर चीज वक्त से पहले मिली. जब बच्चे खिलौनों से खेलना सीख रहे थे, तब संभा सियासती दाव पेंचों का साथ खेल रहा था. तो बच्चे किताब पढ़ना सीख रहे थे, संभा ने किताब लिख डाली. तो छोटे बच्चे अपनी जुबान, अपने अल्फाज से वाकिफ करने की कोशिश कर रहे थे, तब इसने ब्रिज भाषा सीखी, उर्दू जुबान सीखी. इसने सब कुछ वक्त से पहले ही किया है बेटा. इसलिए मैं कहता हूँ खुदा ने बहुत तरफदारी की है इसके साथ. अबूजान, जीनत बेटा, राजा भी बना वो वक्त से पहले. हम 50 की उम्र के थे जब हम तख्त पर बैठे थे और वो, लेकिन अब वक्त से पहले उसे मौत मिलेगी. संभा को वक्त से पहले मौत मिलेगी.
मौत का यह पैगाम हम उसकी दामन में डालेंगे वक्त से पहले। मौत से पहले मौत। संभा मौत से गले लगाएगा वक्त से पहले। यह आलमगीर औरंगजेब का वादा है सबसे। जीनत बेटा, अब तो खजूर पक ही जाएगा वक्त से पहले, तुम देखते रहना।